राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना कशा पद्धतीने सिक्युरिटी द्यायची हे ठरवण्यासाठी एक नियमावली असते आणि त्या नियमावलीला ब्ल्यू बुक असं म्हटलं जातं. हाच तो डॉक्युमेंट आहे. यामध्ये लिहिलेलं असतं की पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांना कशा पद्धतीनं सिक्युरिटी द्यायचं. मग प्रश्न आता इकडे असा येतो की ही नियमावली नक्की कोण पाळतं. आणि इकडेच एंट्री होते भारतातील सगळ्यात जास्त जुन्या गुप्तहेर संस्थेची, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB ची. IB वारंवार लक्ष ठेवून असतं की पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे का, कोणी संशयास्पद आहे का, कोणत्या भागात दंगल होणार आहे का, किंवा सोशल मीडियावरती कोणी धमकी दिलेली आहे का. IBच्या रिपोर्टनुसार SPG आणि गृह मंत्रालय ठरवतं की प्रधानमंत्र्यांना कशा पद्धतीने सिक्युरिटी द्यायची. आणि इथे सगळ्यात इंटरेस्टिंग भाग येतो तो म्हणजे ASL म्हणजेच काय, ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझन. समजा प्रधानमंत्र्यांना कुठं रॅलीमध्ये जायचं आहे तर 2 ते 3 दिवस आधी एक मीटिंग होते. या मीटिंगमध्ये मिनिट टू मिनिट प्लॅनिंग केलं जातं. प्रधानमंत्र्यांची रॅली कुठं आहे, त्यांना एंट्री कुठून द्यायची, त्यांना एक्झिट कुठून द्यायचं, स्नायपरला कुठं ठेवायचं, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आधीच ठरवलं जातं. म्हणजेच काय, PMचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच त्यांच्या सुरक्षेचं सर्व ब्ल्यू प्रिंट तयार असतं आणि हे ब्ल्यू प्रिंट म्हणजेच ब्ल्यू बुक आणि ASLची कमाल असते.